मॉनिटरला लेवल द्या मौली. हॅलो बेस माझ्या माईकचा कमी करा. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. पेटी कमी करा, पेटी. रंगदेवता आणि रसिक श्रोत्याला विनम्र नमस्कार करून माझ्या सन्माननीय संतोषजी लहू नलावडे आणि सौभाग्यवती संगीता संतोष नलावडे यांचे सुपुत्र सन्माननीय कोकणी भजन सितारे यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे परम मित्र समीरजी नलावडे आणि त्यांची
सौभाग्यवती स्वरा सचिन नलवडे या उभयदाना पुत्ररत्नाचा लाभ झालाय आणि त्या बाळाचं नाव चिन्मय असं ठेवण्यात आलेलं आहे. मी परमेश्वराकडे एकच साकडं घालेन, त्या बाळाला उदंड आयुष्य मिळो आणि आपल्या घराण्याचं नाव भविष्यामध्ये त्याने उज्ज्वल करावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी किंवा पकवाजवादक नाट्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या सोबत आलेले आपले परममित्र सन्माननीय अनिलजी फाटक, त्याचप्रमाणे युवांच्या बाजूला सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अना भोगले साहेब उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र राजा दळवी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मुवाची डबलबारी प्रत्येकाच्या मोबाईलवर येते ते आमचे सर्वांचे परममित्र वसंतजी बाळे, त्याचप्रमाणे सन्माननीय समीरजी कदमबुवा यांचे पट्टशिष्य माझे जवळचे मित्र सन्माननीय ऋषी ठाकूरबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. युट्यूब चॅनेलवाले सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावाई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन दोन्ही बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या सामन्याच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नाम गुम जाएगा तेरा ही बदल जाएगा मेरी आवाज ही तेरी याद मेरी याद मेरी याद सर्जा लागता का बघित होतोय, सवय नाही ना, तसं लागायचं नाही, माझं वर बरं लागतं. नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया
नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बाबा कृपाळा कृपाळा 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 कुंडली गवरला वल्लभनाथ विघ्नहर्ता श्री गजानन सत्यनारायण ब्राह्मणदेव जगद्गुरु श्री दत्तात्रय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मालवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गुणगेश्वर श्रीदेव लिंगेश्वर आई भराडी आई भैराई आई सातेरी भावई देवी पावणई देवी वळची देवी भगवती देवी रंगदेवता माती तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बजरंग श्रीमान गुरुवर्य विजय परम आपल्या जो बाबलो यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. प्रामाणिक सांगतो, अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, तिन्ही भुवनच्या मंडळाला हवं त्या पद्धतीचं जेवण, वैयक्तिक कार्यक्रम आहे आणि वैयक्तिक कार्यक्रम असून सुद्धा आपल्या सर्वांची चांगल्या पद्धतीने सन्माननीय समीर नलावडे आणि त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या मित्र परिवाराने चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे. एकदा जोरदार त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्र परिवारासाठी आपण टाळ्या वाजवूया. भर पावसाळ्यात या तीन बुवांचा तिरंगी सामना तेवढं सोपं नाही आहे. होय म्हणतले होय. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आज त्या आपल्या चिन्मयचा नामकरण विधी समारंभ पार पडला. आपण काय सांगतोय?
समीरला मुलगा झाला, पण 9 महिने पोटी ज्या माऊलीने वाढवलं पोटामध्ये आणि जन्म दिला, त्या माऊलीचं नाव आपण कधी घेत नसतो. लक्षात घ्या. आपल्या स्वरा वहिनींसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण जन्म दिलाय तिने. छटणीचं नाव घ्या. हा घेतो नाही, फक्त घेऊन देशात यावा. घेतलं नाही, देवगड घेतले गणपती. देवगडा घ्या बिंदास. बहुतेक चौरंगी सामना ठेवू गोळी होतो. असो, पाणी घालतो, exchange करू. माझ्या सोबत जे बुवा आहेत, दोन्ही दिग्गज बुवा आहेत, मी प्रामाणिक सांगतो, आणि कुडाळ तालुक्यातले दोन्ही रत्न आहेत. गुंडू सावंत म्हटल्यावर आज मला बरं वाटलं. आज 26 वर्ष या मी क्षेत्रामध्ये आहे, पण गुंडू सावंत बुवानी सुरुवातीला माझ्याबद्दल एकही शब्द वाईट काढला नाही. म्हणजे हे माझ्या वाडवडिलांची पुण्याही म्हणावी लागेल. आणि भजन पण ते सरस्वती रागातील काहीतरी नोटेशन आहे, ते सरस्वती अतिशय, म्हणजे माका तेवढा रागात आला तर तेवढा नॉलेज नाही, पण सरस्वती होता. आमच्या विलास पाटील बुवांचं नोटेशन अतिशय सुंदर. आणि गुंडू बुवांना आज मी धन्यवाद राजा दळवी साहेब एका गोष्टीसाठी देतो. आज विलास पाटील बुवांची थोडीफार पट्टी ते चालवत आहेत आणि त्यांचं आज नोटेशन घेतलं त्याने. मनापासून बुवा तुम्हाला मी धन्यवाद देतो. राहिला मुद्दा व तुमचा आला घरी पुढे आणतो. तर बुवाला आमच्या पुरस्कार मिळाला, त्यावर बुवाने त्यांचं अभिनंदन केलं. बुवा, मी सुद्धा तुमचं अभिनंदन करतो. आणि मला हसू एका गोष्टीचं बुवा आलं. चव्हाण बुवा, मला पुरस्कार मिळाल्यावर मी तुमचं वैयक्तिक स्वरूपात अभिनंदन केलं बुवा, पण या व्यक्तीने जे तुमचं आज अभिनंदन केलं ते फक्त त्याने सातेरी आईला त्याच्या ग्रामदेवतेला स्मरून सांगायचं तुमचं अभिनंदन प्रामाणिकपणे केले, ती केण केली ती. या गोष्टीवर मी हसलो. पुरस्कार कुठलाही असो तो मिळालाय. हल्ली पुरस्कार मिळतात. ओ माका बुवांका थोडे नाही पुरस्कार मिळाले, खूप मिळाले. मी त्यांचं अभिनंदन करतोय. मी आज 26 वर्ष बुवा वाटतोय, मला ग्रामपंचायतीत माझ्या दिलेल्या नाही कधी. पंचायत समिती बाजूकच ठेवा, माझ्या ग्रामपंचायतीत म्हटलेलं नाही कधी की आमच्या गावचं बुवा एक प्रशस्ती पत्र देऊया म्हणून. मग बुवांका बातमीपत्र वगैरे ते पुरस्कार मिळत असेल तर तुम्ही त्याच्यात एवढे केड करू नये असं माझं म्हणणं. तुमच्या भावना वेगळ्या असू शकतात. चांगल्या भावनेने जर तुम्ही त्यांना बोललाच असाल, फक्त त्या सातेरी आईची शपथ घ्यायची, नाही तर केड केला. आणि म्हणून मी हसलोय. मग नोटेशनच्या पूर्वी तुमच्या नोटेशनला तुम्ही का हसलात ता सांगा. असं नाही ना बुवा, मिळू देत ना, असं नाही. आपण आपल्यातलं. आणि माका वाईट एका गोष्टीचा वाटला, तुम्ही सांगलात तू आता आमच्याकडे बसा नको, तू मोठो बुवा अरे करतो नो का हय नको नो जोडी घेता लागून आमच्याशिवाय पर्याय हा काय तरी ठरवूचा नाही जमणार का. मी म्हणते महाराष्ट्र शासनाचा भजन रत्न पुरस्कार मिळाले, पर्याय आमच्या दोघांशिवाय ना. बिनधास्त गोंधळ घ्या. पडियातले असं असं बहुतेक तुम्हीच मनोरंजन करता आहात शेवटपर्यंत. तिथल्या ग्रामदेवतेक माझी एकच विनंती हा, जो कार्यक्रम तिघांचा होतो सक्सेस होतो फक्त, होय ना. सन्माननीय शंकरजी यादव यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. आणि माझे पकवाजवादक योगेश सामंत आणि संदेश सुतार यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा शंकर यादव मला वाटतं या मुलाचे आजोबा आहेत. हा असो, नोटेशन घेतोय. 30 मिनिटांमध्ये द्यायचं आहे. माझ्या बुद्धीप्रमाणे 10-12 मिनिटं असं. अर्णिका मनीष गुरव गरुड. अर्णिका
मनीष गरुड या भगिनीकडून तिन्ही बुवांच्या पकवाज वादकांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चौदा पेटीला लेवल द्या.
पाहिजे. धन्यवाद. रुपावली घेतो लगेच, वेळ झालाय. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय रवी कदमबुवा उपस्थित आहेत. गणेश सोहनी केळुसकर बुवा यांचे विद्यार्थी, यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. कदमबुवाला विनंती करतोय की आमच्या बाजूला येऊन आसन असावा. बिरमुळे भावजी यांच्याकडून योगेशसाठी हे 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याला पेटीला लेबल द्या. सगम सगम धाम धनी सागम धनी रसा गायन करतोय त्याच्यामुळे लक्ष द्यायला मिळालं नाही. खीर दाखतो चोखोबाची गुरे राखतो. हालाम्याची खीर दाखतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा आपण मागवा, पुरंदराचा आपण मागवा. वाली दामाजीचा कानडा
मांडून यावे ती भांगी देवता ढाल मांडून यावे ती भांगी देवता ढाल मांडून धम